श्री स्वामी समर्थ। उद्या 22 जानेवारी गुरुवार श्री गणेश जयंती आहे। तसेच या दिवसाला तिलकुंद चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी असे सुद्धा म्हणतात। श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी। तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला। माघ शुद्ध चतुर्थी ही गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते। या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1,000 पटीने जास्त कार्यरत असते। म्हणजेच आपण जी काही पूजा अर्चा करतो त्याचं आपल्याला 1,000 पटीने जास्त फळ हे आपल्याला मिळत असतं। तर या दिवशी गणपतीची पूजा कशी करायची? तर या दिवशी आपल्याला गणेशाचा नामजप दिवसभर करायचा आहे। गणेशाची भावपूर्ण पूजा आणि आरती आपल्याला करायची आहे। गणेशाला लाल फुले आणि दुर्गासुद्धा आपल्याला वाहायच्या आहेत। आणि संध्याकाळच्या वेळी श्री गणेशाचे स्तोत्राचे पठण आपल्याला करायचे आहे। पण श्री गणेशाच्या पूजेला आरंभ करण्यापूर्वी आपल्याला ही प्रार्थना करायची आहे की हे श्री गणेशा, हे गजानना, या पूजाविधीद्वारे माझ्या अंतःकरणात तुझ्या प्रति भक्तिभाव निर्माण होऊ दे। पूजाविधीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण करता येऊ दे। श्री गणेशाला अनामिकेने गंध, हळद, कुंकू लावावे। पूजा करताना श्री गणेशाला उजव्या हाताच्या करंगळीजवळच्या बोटाने म्हणजेच अनामिकेने गंध लावावे। श्री गणेशाला हळद कुंकू लावताना आधी हळद आणि नंतरच कुंकू उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वहावे। अंगठा आणि अनामिका जोडून निर्माण होणाऱ्या मुद्रेमुळे पूजकाच्या देहातील अनाहत चक्र जागृत होते, त्यामुळे भक्तिभाव निर्माण होण्यास सहाय्य होते। श्री गणेशाला लाल जास्वंद आणि लाल रंगाची अन्य फुले वहावे। विशिष्ट फुलांमध्ये विशिष्ट देवतेचे तत्व आकृष्ट करण्याची क्षमता अन्य फुलांच्या तुलनेत अधिक असते। श्री गणेशाला तांबड्या जास्वंदाची फुले वहावीत। या फुलांकडे गणेश तत्व अधिक प्रमाणात आकर्षित होते आणि त्या तत्वाचा आपल्याला लाभ होतो। देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संकेत आणि विशिष्ट आकारात वाहिल्यास त्या फुलांकडे देवतेचे तत्व लवकर आकृष्ट होते। या तत्वानुसार श्री गणेशाला फुले वाहताना ती 8 किंवा 8च्या पटीत आणि शंकरपाळाच्या आकारात हवीत। अशीच फुले आपण गणपतीला वाहायची आहेत। श्री गणेशाला दुर्वा वाहायच्या आहेत। दुर्वांमध्ये श्री गणेशाचे तत्व आकृष्ट करण्याची क्षमता अत्याधिक प्रमाणात असते, म्हणून श्री गणेशाला दुर्वा वाहावेत। त्यामुळे श्री गणेशाचे तत्व मूर्तीत येते आणि देवतेच्या तत्वाचा आपल्याला अधिक लाभ होतो। श्री गणेशाला दुर्वा नेहमी विषम संख्येने वहाव्यात, म्हणजेच 3, 5, 7, 21 इत्यादी। श्री गणेशाला व्हायच्या दुर्वा नेहमी कोवळ्या असाव्यात। दुर्वांना विषम संख्येच्या पात्या असाव्यात, म्हणजेच 3, 5 किंवा 7 अशा पात्या दुर्वाला असल्या पाहिजेत आणि तीच दुर्वा आपण गणेशाला व्हायची आहे। श्री गणेशाला चंदन, केवडा, चमेली या गंधाच्या उदबत्तीने आपल्याला ओवाळायचं आहे। श्री गणेशाला हिना गंधाचे अत्तर अर्पण करायचे आहेत। श्री गणेशाची आरती आपल्याला करायची आहे। श्री गणेशाची आरती पूजा झाल्यावर आपल्याला म्हणायची आहे। सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची ही आरती आपण म्हणायची आहे। ही आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेली असल्याने तिच्यामध्ये मुळातच चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे। आणि शेवटी श्री गणेशाला 8 किंवा 8च्या पटीत प्रदक्षिणा घालून आपली पूजा इथे समाप्त करायची आहे। तर आपल्याला कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।